स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओ सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी आपल्या आई भगवतीची कुलदेवीची माहिती देणार आहे, की आपल्याला जर नक्की तुम्हाला वाटत असेल, की आपल्या आई भगवतीची तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी जी कोणती कुलदेवी असेल तुमची, त्या कुलदेवीची कृपा छत्र तुमच्यावर सदैव राहावं, तिचं संरक्षण तुम्हाला लाभावं, तुमच्या कुटुंबाला लाभावं. त्याचबरोबर तिचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव असावा आणि तुम्हाला जर नक्की वाटत असेल, की नाही आमची जी काही कुलदेवी आहे 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही असेल, तिची सेवा आमच्याकडून रोज घडावी किंवा तिच्या प्रित्यर्थ आम्हाला काहीतरी सेवा करायची आहेत, काहीतरी आम्हाला म्हणजे तिचा आशीर्वाद, तिचं संरक्षण मिळण्यासाठी सेवा करायची आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. ते म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये तुला माहिती देणार आहे ती म्हणजेच, की दुर्गा सप्तशती या ग्रंथाची आपल्याला 14, 21, 51, 108 पाठ कसे करता येतील संकल्पयुक्त. त्याचा संकल्प कसा करायचा, कसे करायचे आहे, त्याचबरोबर त्याचे नियम अटी काय आहेत पाठ करताना आणि उद्यापन कशा प्रकारे करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना पाठ करणं संकल्पयुक्त शक्य नाही आहे, त्यांनी रोज रोज आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची आपल्याकडून रोज सेवा घडण्यासाठी आपण रोज नित्यसेवेमध्ये कुठली सेवा करू शकतो, कशा प्रकारे करू शकतो, त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. नक्कीच तुम्हाला सांगते, जर नक्की तुमच्या घरामध्ये लग्नाचे काही म्हणजे मुलं असतील, मुलं-मुली असतील, वेल क्वालिफाईड आहेत, शिक्षण चांगलं आहे, सर्व गुण संपन्न आहेत, तरी सुद्धा त्यांचं लग्न जमत नाही आहे किंवा मुलं-मुली आहेत ज्यांचं वेल क्वालिफिकेशन झालं आहे, तरी सुद्धा नोकरी लागत नाही आहे, मनासारखी नोकरी मिळत नाही आहे, आर्थिक प्रगती घराची होत नाही आहे, उत्कर्ष घराचा होत नाही आहे, वंशावेळ जी आहे ती खुटलेली आहे, म्हणजेच काय किंवा संतान प्राप्ती होत नाही आहे, जोडप्यांना खूप वर्ष लग्न झालेले आहे, 2, 3, 12, 10 कितीतरी वर्ष झाले, पण घरामध्ये पाळणा हलत नाही आहे. त्याचबरोबर घरातल्या मुलामुलींचे लग्न जमणे नसेल किंवा इतर जे काही घरामध्ये आजारपण असेल, सततचा आजारपण असेल, जे काही कौटुंबिक तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजे किंवा सेवा म्हणजेच आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा, जी आपल्या कुळाची आई आहे, जी आपल्या कुळाचा उद्धार करते. आणि आपले स्वामी महाराज सुद्धा म्हणतात, की तुम्ही आधी तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा करा, पितरांची सेवा करा, त्यानंतर माझी सेवा करा, त्यानंतरच मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करेन. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला कारण की खूप जण काय करतात, की खूप जण तर आई आपली म्हणजे आपली कुलदेवी कोणती आहे तीच खूप जणांना माहिती नाही आहे. त्यामुळे काय होतंय, कुलदेवी सोडून मावशीची म्हणजे आई सोडून मावशीची सेवा लोक करत आहेत. म्हणजे ग्रामदेवता जी असेल किंवा स्थापित देवता जी असेल तिची सेवा जास्त त्यांच्याकडून होते आहे. म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकीच आपली एक कुलदेवी असते, बाकी कुठलीही कुलदेवी आपली नसते. त्यामुळे बाकीच्या सगळ्या ग्रामदेवता, स्थापित देवता ह्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, की आधी ती ओळखून घ्या, की तुमची कुलदेवी कोणती आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जर आपल्या कुलदेवी, कुलदैवत आणि पितरांनी जर सेवा नित्यनियमाने होत असेल, तरच आपले गुरु प्रसन्न होतात. नाहीतर आपल्या कुलदेवी, कुलदैवत आणि पितरांची सेवा सोडून फक्त आपण गुरूंची जर सेवा करत असू, तर नाही, ते शक्य नाही. तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही, तुमच्या अडचणी, समस्या दूर होणार नाहीत. म्हणून तुम्हाला सांगते, की आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्यांना कोणाला जे काही मी प्रॉब्लेम सांगितले आहे, ते जर प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील, तर नक्कीच दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे, याचे तुम्हाला संकल्पयुक्त पाठ तुम्ही नक्की करून बघा. रोजच्या नित्यसेवेमध्ये याची सेवा करत चला. बघा किती छान अनुभव येतील. खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. मी सुद्धा नित्यसेवेमध्ये याचे रोज 2 पाठ वाचते आणि नवरात्री असेल किंवा कधी मनामध्ये आलं, तर मी पाठ सुद्धा पूर्णचा करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार, की पाठ कसे करायचे आहेत. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. तर मंडळींनो, आता दुर्गा सप्तशती ही जी पोथी आहे, ती आपल्या आई भगवतीची म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी जी कोणती तुमची कुलदेवी असेल, तिच्या प्रित्यर्थ तिची सेवा म्हणून, आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून ही दुर्गा सप्तशती अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे, असं म्हणायला हरकत नाही. ही जर सेवा तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये केली किंवा संकल्पयुक्तेचे जर तुम्ही मनापासून पाठ केले, तर नक्कीच सांगते तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच आई भगवती तुमची कुलदेवी नक्की पूर्ण करेल. तुमच्या अडचणी देखील दूर करेल. मग ती तुमचे कौटुंबिक कुठलाही सांसारिक कुठल्या पण अडचणी असू देत. तर मंडळींनो, दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवरती भेटून जाईल किंवा तुम्ही आध्यात्मिक दुकान जिथे असतं, जिथे बुक स्टॉल असतो, तिथे जरी तुम्हाला हे बुक भेटलं तरी चालेल किंवा पोथी भेटली तरीही चालेल. तर अशा प्रकारे ही जी पोथी आहे 1 ते 13 अध्याय याच्यामध्ये आहेत. आता पाठ वाचताना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते, तुम्ही पाठ कधी कधी वाचू शकता. जर तुम्हाला पाठ नक्कीच तुम्हाला रोजच्या नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची असेल, तर तुम्ही या पोथीचे रोज 2 अध्याय वाचू शकता. जशी आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय रोज वाचतो, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत.
रोज याचे 2-2 अध्याय वाचायचे. तुमचे 7 दिवसामध्ये एक पाठ, एक पारायण पूर्ण होतं. अशा प्रकारे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही 2-2 अध्याय रोज वाचू शकता. काल एका ताईने कमेंट केली की ताई मी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे मंगळवारी एक पाठ, शुक्रवारी दुसरा पाठ असं वाचू शकते का? तर नाही. मनाने कुठलेही नियम करून घेऊ नका. त्याने तुम्हाला दोषच लागतील. जे काही नियम आहेत ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये खूपदा सांगितलेले आहेत, की एकदा जर आपण हे पाठ किंवा पारायण सुरू केले तर ते 7 दिवसामध्ये संपवावं लागतं आपल्याला. एक-एक वाचा, पण रोज तो अध्याय वाचला गेलाच पाहिजे. एवढा पण आपल्याला वेळ दिवसभरामध्ये भेटू शकतो ना, की रोज आपण एक-एक अध्याय जरी घेतला किंवा रोज 2-2 अध्याय जरी घेतले, तरी सुद्धा अगदी छोटे-छोटे सुरुवातीला थोडासा 1-2 हे मोठे आहेत, पण बाकी सगळे छोटे-छोटे अध्याय आहेत आणि 1 ते 13 अध्याय आहेत. रोज 2-2 अध्याय केलं आणि शेवटी दिवशी एकच अध्याय, तो 13वा अध्याय. अशा प्रकारे 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं. हे तुम्ही नित्यसेवेमध्ये करू शकता. त्याचबरोबर आई भगवतीची अतिउच्च कोटीचं नामस्मरण जे आहे, जसं आपण श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करतो गुरूंच्या प्रित्यर्थ, त्याचप्रमाणे आपल्याला 99 मंत्र ह्या माळेचे सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये रोज जप केलाच पाहिजे. रोज दिवसभरामध्ये कधीही करा. 99 मंत्र जो आहे तो म्हणजेच आई भगवतीसाठी जो मंत्र आहे, नामस्मरण जे करायचं असेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, ह्याच्यामध्ये हा मंत्र तुम्ही एक माळ रोज तुमच्याकडून झालीच पाहिजे, नामस्मरण झालंच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही हे नित्यसेवेमध्ये एक माळ 99 मंत्र आणि याचे 2 अध्याय करू शकता. ज्यांना कोणाला आता किंवा रोज वाचणं शक्य नाही, त्यांनी काय करायचं, मंगळवारी तुम्ही एक पाठ पूर्ण वाचू शकता याचा, पौर्णिमेला वाचू शकता एक पाठ, दुर्गाष्टमी, कालाष्टमी या दिवशी एक पाठ पूर्ण वाचू शकता किंवा तुम्ही शुक्रवार असेल तर शुक्रवारी देखील ह्याचा एक पाठ पूर्ण वाचू शकता. जसं आपण बघायला गेलं तर आपण ज्यावेळेस नवरात्र येते, शारदीय नवरात्र, त्यावेळेस 9 दिवसामध्ये आपण याचे 14 पाठ करत असतो. आम्ही तर करतोच, नक्की दरवर्षी करतो. पण नक्की खूप जण सुद्धा करतात. म्हणून तुम्हाला सांगते, फक्त ही नवरात्रीमधली सेवा नाही आहे, की नवरात्र आली, चला आपल्या कुलदेवीची सेवा करा, करा, करा. 9 दिवस झाले, की जा विसरून आपल्या आई भगवतीला, कुलदेवीला. असं करायचं नाही. मग ती सुद्धा आपल्याला विसरून जाते. मग तुम्ही कितीही तळमळीने हाका मारा तिला, ती सुद्धा तुम्हाला विसरून जाते. तुमच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही तुमची कुलदेवी. मग तुमचे जे काही सांसारिक कौटुंबिक प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मग भेडसावायला सुरुवात होऊन जाते. तोंड वर काढायला सुरुवात होऊन जाते. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल, की आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ कार्य नीट व्हावी, मुलांची नोकरी असेल, शिक्षण असेल, आजारपण असेल किंवा म्हणजे एक प्रकारे उत्तम आरोग्य त्यांना लाभावं, मुलांचे लग्न योग्य ठिकाणी, योग्य वर वधू त्यांना मिळावे, सगळं काही आर्थिक उत्कर्ष कुटुंबाचा आणि संसाराचा जर व्हावा वाटत असेल, तर नक्कीच आपल्या कुळाची जी उद्धार करणारी, आपल्या कुळाची जी आई आहे, कुलदेवी आपली, तिची तुमच्याकडून रोज सेवा होणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तिचं संरक्षण तुम्हाला या सेवेने लाभत असतं आणि आशीर्वाद लाभत असतो आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या कुटुंबामध्ये, संसारामध्ये येत नाही, जर तुम्ही रोज जर हिची सेवा केली किंवा संकल्पयुक्त जर पाठ केले तर. आता तुम्हाला सांगितलं नित्यसेवामध्ये असेल किंवा कधी-कधी जर पाठ करायचं असेल, तुम्ही कधी करू शकता. त्यानंतरचा जो तिसरी गोष्ट ती म्हणजे आता ज्यांना कोणाला संकल्पयुक्त श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14, 21, 51, 108 पाठ करायचे आहेत त्यांच्यासाठी सांगते. त्यांनी आधी संकल्प करायचा. तुम्ही मंगळवारपासून सुरुवात करा. कुलदेवीचा तो वार असतो आपल्याकडे, शुक्रवारपासून सुरुवात करू शकता किंवा पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता. पण सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा जर कुलदेवीचं एखादं मंदिर असेल, तिचं प्रतीक म्हणून एखादं मंदिर असेल कुठं तुमच्या जवळपास घराच्या, तर तुम्ही तिथे जाऊन किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन नारळ ठेवायचा आहे आणि त्यांना विनंती करायची आहे, की मी आजपासून, समजा मंगळवारी सकाळी गेलं तरी चालेल किंवा सोमवारी जा आणि मंगळवारपासून तुम्ही पाठ सुरू करू शकता. तर नारळ ठेवायचा आहे स्वामींना आणि कुलदेवीचं जर मंदिर असेल किंवा घरात जरी ठेवलं तरी चालेल. नारळ ठेवायचं आणि विनंती करायची, की मी उद्यापासून आई भगवती किंवा आई कुलदेवी तुझ्या प्रित्यर्थ मी 14 दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ सुरू करणार आहे किंवा तुम्हाला जी काही संख्या सांगायची असेल 14, 21, 51, 108 तेवढी संख्या सांगायची आणि सांगायचं, की ही जी सेवा मी चालू करते आहे ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घे आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण होऊ दे. कुठलेही विघ्न या सेवेमध्ये नको येऊ देऊ, अडचण नको येऊ देऊ. अशा प्रकारे तुम्ही विनंती करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे किंवा ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा सुरू करता आहात संकल्पयुक्त, ती इच्छा तिथे सांगायची आहे आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे आणि घरी परत यायचं आहे. घरी परत आल्यावरती तुम्हाला मंगळवारी सकाळी तुम्हाला या पाठाला सुरुवात करायची आहे. आता म्हणजे या पोथीच्या पाठाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण की संकल्प तुमचे ते पाठ असणार आहे.
ते संकल्प कसा करायचा? आता समजा मंगळवारी तुम्ही पाठ सुरू करणार आहात, तर सकाळी-सकाळी काय करायचं? आपल्या देवघरामध्ये समजा संकल्प की तुमची जर सेवा असेल, तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी देखील करू शकता. चौरंगावर पाटावरती जागा असेल, तर तुम्ही लाल वस्त्र अंतरायचं आहे, धूपदीप लावून घ्यायचा. तिथे कुलदेवीचा फोटो, टाक, मूर्ती जी काही असेल ती तुम्हाला ठेवायची आहे आणि तिच्या समोर तुम्हाला धूप-दीप लावायचा आहे, फूल अर्पण करायचे आहे त्या फोटोला किंवा मूर्तीला आणि समोर ही पोथी ठेवायची आहे. मग तुम्ही जेवढे दिवस पाठ करणार आहात, तेवढे दिवस ती पूजा हलवायची नाही, पोथी हलवायची नाही. फक्त वाचतानाच तिथे ती हात लावायचा आहे पोथीला. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. आणि ज्यांना कोणाला संकल्पयुक्त सेवा नाही करायची, म्हणजे फक्त मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अष्टमी, दुर्गाष्टमीला वाचायचं असेल, पाठ करायचं असेल, त्यांनी मांडणी नाही केली तरी चालेल आणि रोजच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा मांडणी नाही केली तरी चालेल. फक्त ज्यांची संकल्पयुक्त सेवा आहे त्यांनी मांडणी केली तर चालेल किंवा नाही करता आली तरी चालेल, काही हरकत नाही. पण संकल्पयुक्त सेवा तर मांडणी नक्की करा आणि वेगळी करा, खूप छान वाटेल ते. आणि रोज थोडासा सकाळ संध्याकाळ नैवेद्य देखील दाखवायचा आहे, आरती देखील सकाळ संध्याकाळ करायची आहे पाठ झाल्यावरती आपल्याला. तर आता तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असेल तर संकल्प कसा करायचा पाठ सुरू होण्या अगोदर. तर तुम्हाला पूजा मांडणी करून घेतली, समोर एखादा पाठ घ्यायचा, त्याच्यावर तुम्हाला ताम्हण ठेवायचं आहे, थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं, धूप दीप चालू ठेवायचा, थोडं पाणी घ्यायचं हातावरती आणि तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं टाकायची आहेत आणि उजव्या हातात पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्यामुळे तुमचं नाव तुम्हाला सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही केवढे पाठ करत आहात तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचे आहेत आणि एवढे पाठ मी एवढे पाठाचा मी संकल्प आज करते आहे आणि तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या आणि माझ्या निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं म्हणायचं आहे. आणि ते जे हातामध्ये पाणी आहे ते संकल्पाचं ते तुम्हाला तांबडा सोडून द्यायचं आहे आणि ते पाणी तुम्ही तुळशी व्यतिरिक्त इतर झाडांना ते पाणी टाकू शकता. आता हा झाला संकल्प. संकल्प केला की आपल्याला सगळे नियम अटी लागू होतात. हे तुम्हाला सांगते. जेवढे दिवस समजा तुम्ही 14 दिवस हा पाठ करणार असाल, आता रोज एक पाठ 14 दिवस करणार असाल, तर तुम्हाला नक्की सांगते त्याच्यामध्ये मांसाहार वर्ज्य, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, परान्न वर्ज्य आणि स्वतःच्याच घरातलं हातचं खायचं आहे तुम्हाला. एवढं तुम्हाला सांगते आहे. कुठल्या प्रकारचं घरामध्ये व्यसन, मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, स्वच्छता ठेवायची आहे, घरामध्ये शांतता राहील याची काळजी घ्यायची आहे पाठ पूर्ण होईपर्यंत. आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं घरामध्ये कुठल्याही प्रकारचं भांडण, किरकिर, अडचणी म्हणजे जे काही असेल ते होऊ द्यायचे नाही आहेत, शिव्या शाप कोणाला द्यायचे नाही आहेत, उणं दुणं कोणाला बोलायचं नाही आहे. हे झालं. आता पाठ कसा वाचायचा? डायरेक्ट 1 ते 13 अध्याय वाचायचे का या पोथीमध्ये? तर नाही. याच्यामध्ये आधी काय करायचं, ज्यावेळेस मी पाठाला बसते त्यावेळेस मला एक स्वामींची माळ आधी करायची असते, त्यानंतर 99 मंत्राची एक माळ करायची, त्यानंतर तुम्हाला जे आपलं हे आहे स्वामी स्तवनचं तुम्हाला पठण करायचंय. बघा याच्यामध्ये आधी दिलेलं आहे. इथे प्रार्थना जी दिली आहे ती स्वामी स्तवनच आहे. ही प्रार्थना तुम्हाला वाचायची आहे, पूर्ण इथपर्यंत वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला किंवा तुम्ही आधी जर तुम्ही स्वामी स्तवन म्हटलं तरी चालेल. आधी स्वामी स्तवन म्हणा. स्वामी स्तवन म्हटलं की याच्यानंतर तुम्हाला इथे संपतं स्वामी स्तवन. त्यानंतर एक माळ स्वामी समर्थांची षडाक्षरी मंत्राची एक माळ करायची आहे. त्यानंतर 99 मंत्राची एक माळ करा आणि त्यानंतर तुम्हाला अवतरणिका ही आहे अवतरणिका त्यानंतर वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला पाठविधी, मंगलाचरण, दुर्गाष्टक नामस्तोत्र, देव्या कवचम, नंतर अर्गला स्तोत्रम, नंतर अथ किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम आणि त्यानंतर ते सुरू होतो पहिला अध्याय सुरू होतो. इथून ते तुम्हाला शेवटपर्यंत वाचायचं आहे. 13 अध्याय तुमचे बघा. आता 13वा अध्यायपर्यंत तुम्ही समजा हे वाचलं, इथे 13वा अध्याय संपतो. त्यानंतर परत एक माळ 99 मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर तिथेच आपला पाठ संपूर्ण होत नाही. त्यानंतर तुम्हाला परत तंत्रोक्त देवी सुक्तमचं पठण करायचं आहे, प्राधानिक रहस्य वाचायचं आहे, त्यानंतर तुम्हाला वैकृतिक रहस्य हे सुद्धा वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मूर्ती रहस्य हे पण वाचायचं आहे आणि त्यानंतर देव्यापराध क्षमापण स्तोत्र हे तुम्हाला हात जोडून तुम्हाला हे देव्यापन क्षमापण स्तोत्र म्हणायचं आहे. इथे तुमचा पाठ हा पूर्ण होत असतो. कारण की खूप जण फक्त अर्धवट माहिती घेऊन 1 ते 13च अध्याय वाचतात, तर ते चुकीचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्वामी स्तवन, स्वामींची माळ, देवीची माळ, त्यानंतर जे तुम्हाला सांगितलं मी अवतरणिकापासून ते तुम्हाला शेवटी मूर्ती रहस्यपर्यंत कंटिन्यू वाचायचंच आहे आणि आपल्याला स्वतःला आवाज येईल इथपर्यंत ते वाचायचं आहे. आणि पोथी वाचताना समोर तुम्हाला पाठ ठेवायचा आहे, त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवा, एखादं वस्त्र ठेवा स्वच्छ धुतलेलं आणि त्याच्यावर तुम्हाला ही पोथी ठेवायची आहे आणि नंतरच तुम्हाला सावकाश एका मध्यम आवाजामध्ये स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे. कारण ही हे पोथीचं पठण करताना किंवा वाचताना
थोड्याशा मोठ्या आवाजात ते वाचायचं असतं. एकदम फास्टमध्ये पण नाही, एकदम जास्त मोठ्याने पण नाही, मध्यम आवाजामध्ये याचं वाचन करायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाठ कसे वाचायचे आहे ते तुम्हाला कळालं असेल. आता तुमचा संकल्प पूर्ण झाला समजा तेवढ्या दिवसांचा, तर मग ह्याचं उद्यापन कसं करायचं? उद्यापन करताना त्या दिवशी काय करायचं तुम्हाला? त्या दिवशी घरामध्ये पुरणावळाचं नैवेद्य करा किंवा तुम्ही गोडधोडाचं नैवेद्य करा. तो नैवेद्य तुम्ही आई भगवतीला दाखवा आणि तिथे क्षमा याचना करा आई भगवतीला. जर या या 14 दिवसामध्ये किंवा तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे, त्या दिवसांमध्ये जर नक्कीच माझ्याकडून काही चूक-भूल झाली असेल वाचताना किंवा नियम पाळताना, तर नक्की माफी असावी, क्षमायाचना करायची आणि तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर, संसारावरती असू देत आणि आमच्या घरामध्ये सदैव शुभ कार्य घडू देत, सगळे काही चांगल्या गोष्टी होऊ देत आणि सदैव आणि प्रत्येक वर्षी आणि 14 पाठ का करायचे असतात माहिती का? कारण की 14 पाठ केल्याने आपल्या घरामध्ये बघा वास्तुशांतीच्या वेळेस आपल्याला नवचंडी याग करायला पण सांगतात. त्याची फीस पण खूप लोकांना परवडत नाही, एवढी महागडी ती नवचंडी याग असतो. जर तुम्हाला नवचंडी याग तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये व्हावा असं वाटत असेल, तर नक्कीच या दुर्गा सप्तती या ग्रंथाची 14 पाठ संकल्पयुक्त करा. बघा नवचंडी याग केल्याचं पूर्ण फळ तुम्हाला या पाठातून, या सेवेतून मिळत असतं. म्हणून तुम्हाला सांगते आणि खूप लोकांच्या इच्छा या पूर्ण झालेल्या आहेत या सेवेने. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते आहे जर नक्कीच आणि ही जी पोथीचं पठण आहे किंवा वाचन आहे किंवा संकल्पयुक्त सेवा जी आहे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना वाचता बोलता येतं त्यांनी सगळ्यांनी ही सेवा करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, घरातल्या कुलस्त्रीने ही सेवा करायची असते. तसं पुरुष मंडळी सगळेजण ही सेवा करू शकतात, चालतं, काही हरकत नाही, पण घरातल्या कुलस्त्रीने नक्की करावी. त्यानंतर आता जे कोणी पाठ करणार आहेत किंवा ज्या दिवशी या पोथीचं पाठ होणार आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः करणार असाल, तर स्त्रियांनी, कुमारिकांनी आवर्जून मी आत्ताच तुम्हाला सांगते, वाचायला बसताना नियम आहेत. साडी घालावी लागणार आहे. कुमारिका असेल किंवा कुमारिका लग्नासाठी जर तुम्ही जर जिला लग्न जमत नाही आहे मुलीचं, तर आई वाचत असेल किंवा स्वतः मुलगी वाचत असेल, तर स्वतः साडी परिधान करायची आहे. कपाळी कुंकू, हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर हातामध्ये हिरव्या बांगड्या असायला पाहिजेत. नंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल. कुमारिकांचं काही नाही, पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या. कुमारिकांनी सुद्धा हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घालूनच तो पाठ वाचायचा आहे. ते सुद्धा खूप महत्त्वाचं इथे मी तुम्हाला आवर्जून सांगते आहे. पंजाबी ड्रेस घालू का किंवा गाऊनवरच वाचते किंवा नाईट ड्रेसवरच आहे किंवा कशावरतीच वाचते, चालणार नाही. त्याचं तुम्हाला फळ पूर्ण मिळणार नाही. साडी परिधान करावीच लागणार आहे. हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळी हळद कुंकू, डोक्यावरती पदर घेऊन तुम्हाला ही सेवा करायची असते. पाठ जर पूर्ण वाचायचा असेल तर. रोजच्या नित्यसेवेमध्ये जर तुम्ही 2 अध्याय वाचत असाल तर तुम्हाला साडी परिधान नाही केली तरी चालेल. पण जर पाठ करणार असाल तर नक्कीच तुम्हाला ही जी तुम्हाला गोष्ट सांगितली मी, साडी, बांगड्या, कपाळी हळद कुंकू, गळ्यामध्ये ज्या लग्न झालेल्या बायका आहेत त्यांनी गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडवे, पैंजण या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि डोक्यावरती पदर हा असला पाहिजे. त्यानंतर हा पाठ पूर्ण वाचायचा आहे. तर आता मला तरी वाटतं मी सगळे नियम, अटी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि उद्यापनाचं सांगायचं राहिलं तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही गोड-धोडाचा नैवेद्य करा. जर तुम्हाला शक्य असेल, कोणी येणार असेल, तर तुम्ही एखादी सवाष्ण स्त्री सुद्धा जेवू घालू शकता. कुमारिका 9 कुमारिका जेवू घाला, 5 कुमारिका जेवू घाला, 1 कुमारिका जेवू घाला तरीही चालेल. तशा प्रकारे उद्यापन केलं, तिची ओटी वगैरे भरली, कुमारिकाला त्यांच्या आवडीचं सामान दिलं, सवाष्ण जर भेटली सवाष्ण तिची ओटी भरा खऱ्या नारळाने. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. याच्यामध्ये काही जास्त करायची गरज नाही. पण नक्कीच करा आणि रोजच्या नित्यसेवेमध्ये आई भगवतीची, कुलदेवीची आपल्यावरती कृपादृष्टी राहावी, जर कृपा छत्र आपल्यावरती राहावं, संरक्षण आपल्याला व्हावं. मी खरंच सांगते, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडावे, मुलांना नोकरी चांगली लागावी, योग्य वधूवर मुलांना मिळावे, त्यांचं लग्नाचा जो काही संसार तो चांगला सुरळीत राहावा, घरामध्ये पाळणा हलावा जर नक्की वाटत असेल, घरामध्ये कुठल्या प्रकारचा आजार पण येऊ नये, घराची आर्थिक भरभराट व्हावी जर वाटत असेल, तर मी तुम्हाला कळकळीने विनंती करेल आणि ही 100 नाही 1000% शाश्वती मी देते. या सेवेने या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार म्हणजे होणार. फक्त मनामध्ये संयम हवा, श्रद्धा हवी आणि तेवढी तुम्हाला म्हणजे विश्वास हवा त्या सेवेवरती. तर नक्कीच मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.